हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन मस्के. कंबाईन एक्झाम जर टार्गेट करत असू त्यातही इकॉनॉमिक्स सब्जेक्ट, तर जुन्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, ॲट द सेम टाईम जे नवीन विद्यार्थी आता सुरू तयार केली त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, या दोघांसाठी एक कॉमन जोडणारा दुवा जो आहे तो म्हणजे बघा, बेसिक क्लिअर असणे. तुम्हाला सर जुने विद्यार्थी आहेत त्यांनी फार अभ्यास केला आहे, मग एक्झॅक्टली तोच तर प्रॉब्लेम आहे ना, की त्यांनी अभ्यास तर केला आहे पण बेस अर्धवट ठेवलेला आहे, अर्धा कच्चा ठेवलेला आहे आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. म्हणजे यांचं असं झालंय की अवघड प्रश्न जे आउट ऑफ बॉक्स आउट ऑफ सोर्स कदाचित ते बरोबर येत आहेत पण बेसिकच चुकत आहे. म्हणजे पुन्हा अजून तोच इश्यू आहे. इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्टचा जो काही पार्ट आहे तो खूप प्रॉपर आणि कम्प्लीट क्लिअर पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांना सुरुवात इथूनच करायची आहे, हा एक मुद्दा. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा कॉमन पॉईंट जोडणार आहे तो म्हणजे टाईम किंवा स्पीड, हा एक मुद्दा. म्हणजे नवीनसाठी तर तुम्ही सुरुवात इथून केली पाहिजे आणि हेही मेंटेन केलं पाहिजे. जुन्यांचा हा एक थोडा इश्यू वाटला मला, आणि टाईमचा एक इश्यू. म्हणजे त्याला उत्तर तर सगळे येतात पण मग वेळ लागतो याचा अर्थ तुम्ही कन्फ्यूज आहात. कन्फ्यूज याचा अर्थ बेसिक क्लिअर नाही पूर्णतः. माहिती असणं म्हणजे क्लिअर असणं असं नाही. उदाहरण देतो या इकडं. म्हणजेच GNP आणि NNP. आता नवीनवाल्यांना सगळंच हे बेसिक पासून करायचं, म्हणून नवीनला तर सगळं हे कामाला येणारच आहे. पण जुन्यांचा काही इश्यू झाला आहे की त्यांना GNP माहिती, NNP माहिती, पण आता एक्झॅक्टली दोन्हीपैकी कुठली व्हॅल्यू ही कमी असते. म्हणजे GNP हा NNP पेक्षा नेहमीच मोठा असतो का मग व्हाईस वर्सा उलट असतं का? मग ह्याच्याबद्दल शंका येत असेल त्याचा अर्थ बेसिक क्लिअर नाही. उष्मांक आणि उत्पन्न दोन फॅक्टर आहेत, कॅलरी आणि इन्कम. मला सांगा, सापेक्ष दारिद्र्याला कुठला लागू होतो आणि निरपेक्ष दारिद्र्याला कुठला लागू होतो? हा आयोगाचा PYQ आहे. पण आता इथं जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल, विचार करत असाल, त्याचा अर्थ मग पुन्हा अजून तोच आहे मुद्दा. एक तर तुम्हाला येतं, ओळखीचं आहे, पण परफेक्ट सांगता येत नाही, किंवा परफेक्ट सांगता येत असेल तर मग तुम्ही वेळ घेता जास्त विचार करायला की हे रिलेटिव्ह पॉवर्टीचं आहे का ॲब्सोल्यूट पॉवर्टीचं आहे. कळते मला काय म्हणायचं ते. त्यामुळे नवीनवाल्यांना तर एवढ्या बेसिक लेवलपासून पूर्ण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करायची आहे. जुन्यांची जी अर्धवट राहिलेली आहे ती पूर्ण करायची आहे. सेम महागाई, म्हणजेच आपण असं म्हणतो की देशात महागाई वाढते, इन्फ्लेशन, तर त्याच्यासाठी डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. पटकन सांगा, कुठला टॅक्स जर मी वाढवला तर महागाई वाढते. म्हणजे महागाई वाढण्यासाठी कुठला घटक कारणीभूत आहे? डायरेक्ट टॅक्स जर वाढला आणि इनडायरेक्ट टॅक्स वाढला, कुठला ऑप्शन क्लिक कराल? आता जर कन्फ्यूज होत असेल, वेळ लागत असेल तर तोच मुद्दा येतो ना, आपल्याला वेळेची पण लढाई आहे ना. एकंदरीत लक्षात आलं का? तुम्ही जुने असाल किंवा नवीन असाल, तुम्हाला आता अशा पद्धतीने काम करावं लागेल की जिथं आपण आयोगाच्या क्वेश्चनला मॅच करू लेवल. अदरवाईज आपल्याला नुसतं वाचलं समजलं म्हणजे इकॉनॉमिक्स झालं असं होत नाही. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी 24 जूनला दुपारी 4:30 वाजता आपण ऑफलाईन सेशन ठेवलेलं आहे. नारायणपेठ पोलीस चौकी जो आपला ऑफिस आहे तिथं आवर्जून सेशन अटेंड करा. इकॉनॉमिक्स बाबत काय इश्यू झाला आहे, मार्क का नाही येत आहेत, आपला नेमका ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे, कन्सेप्टचा आहे की फॅक्टचा आहे, का बजेट सर्वे करंटच्या अँगलने येत नाही, काहीही असू द्या, तो प्रॉब्लेम फाइंड आउट करू आपण. आणि डिमांड ऑफ द एक्झाम नेमकी काय आहे ही समजून घेतल्याशिवाय अभ्यास करण्याला अर्थ नाही. अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला या ऑफलाईन सेशनमध्ये घ्यायचा आहे. 24 जून बुधवारी दुपारी 4:30 वाजता. सो भेटूया सेशनमध्ये. थँक्यू सो मच.